श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्या संस्थानात गणपतराव जोशी संगमेश्वरकर नावाचे एक गृहस्थ राहत होते. त्यांची जाहीगिरी होती, परंतु ती संस्थाने जप्त केली होती. या गणपतरावांवर स्वामींची कृपा झाली आणि स्वामींनीच मालोजी राजांना स्वप्नात प्रेरणा देऊन गणपतराव जोशी यांची जहागिरी परत दिली होती. स्वामींची आपल्यावर कृपा झाली, म्हणूनच वैभवाचे दिवस परत आले आहेत याची सुखद जाणीव गणपतरावांना होती. त्यांना वाटायचे की स्वामींनी आपल्याकडे यावे आणि आपण त्यांची पद्यपूजा करावी, स्वामींची अखंड कृपा व्हावी, हा त्या पूजेमागे गणपतरावांचा अंतस्थ हेतू होता. त्यांनी अनेक वेळेला घरी येण्यासाठी विनंती केली होती. एक दिवस पहाटे स्वामींच्या मनात आले की आपण गणपतराव जोशांच्या घरी जायचे आणि स्वामी अगदी पहाटे पहाटे त्यांच्या घरी दत्त म्हणून उभे राहिले. स्वामींना अचानक पहाटेचे आलेले पाहून गणपतरावांना अर्थातच खूप आनंद झाला. घरातल्या देवप्रतिमांना जशी आपण नित्य आंघोळ घालून मग त्यांची पूजा करतो, त्याप्रमाणे आपण स्वामींना केशर मिश्रित पाण्याने छान आंघोळ घालायची आणि मग त्यांची षोडशोपचारे पूजा करायची, असे त्यांनी मनोभावे ठरवले. गणपतरावांनी स्वामींचे स्वागत केले, बसायला आसन दिले आणि स्वामींच्या स्नानाची छानपैकी तयारी केली. स्नान घालून झाल्यावर गणपतरावांनी स्वामींना अत्यंत भारी रेशमी पितांबर परिधान करायला दिले. त्यांची पूजा केली आणि नैवेद्य त्यांच्या समोर आणून ठेवला. त्या वेळेला गणपतरावांच्या मनात एक विचार आला. नैवेद्य ग्रहण केल्यावर स्वामी लगबगीने निघून गेले तर आपला भारी पितांबर स्वामींबरोबर जाईल. हा पितांबर स्वामींकडे परत कसा मागायचा? नैवेद्याचे ताट स्वामी समोर होते आणि स्वामींना गणपतरावांच्या मनात उमलून आलेले स्वार्थी विचार कळले. गणपतरावांकडे भेदक नजरेने पाहत स्वामी बसल्या जागेवरून ताडकन उठले, कमरेचा पितांबर सोडला, चौरंगावर ठेवला आणि दिगंबरावस्थेत स्वामींनी गणपतरावांचे घर सोडले. त्यांनी नैवेद्याचा एक घास सुद्धा खाल्ला नाही. समर्थ नैवेद्याचे ग्रहण न करता उठले आणि पितांबर सोडून दिगंबरावस्थेत घराच्या बाहेर पडले. हे पाहून गणपतरावांना जबरदस्त धक्का बसला. आपल्या मनातले स्वार्थी विचार स्वामींनी ओळखले हे गणपतरावांच्या लक्षात आले आणि त्यांची त्यांनाच शरम वाटली. केवळ स्वामींच्या कृपेने गेलेली जहागिरी परत मिळाली होती आणि एका या कच्ची पितांबरासाठी आपल्या मनात अक्षम्य विचार आलाच कसा, ह्याची त्यांना खंत वाटू लागली होती. गणपतराव घराबाहेर धावत गेले आणि बाहेर पडलेल्या स्वामींच्या चरणावर त्यांनी दुःखावेगाने लोळण घेतली. ते हमसाहमसी रडू लागले, म्हणू लागले, स्वामी मला माफ करा, स्वामी मला क्षमा करा. स्वामींनी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटले, अरे तुला वाटले की नैवेद्य ग्रहणानंतर मी तुझा भारी पितांबर नेसून तसाच गेलो तर तू पितांबराला गमावशील. आम्ही मुळात दिगंबर अवधूत मंडळी, कोणाला तरी चटकन देऊन टाकू. तुझी चिंता मी दूर केली आहे, जा माघारी वळ, चौरंगावर तुझे नशीब वाट पाहत उभे आहे. आणि स्वामी वायुवेगाने निघून गेले. गणपतराव माघारी वळले, घरी आले. चौरंगावर पितांबर नव्हता, तर चौरंगावर काय होते तर पिवळा धम्मक नाग त्यांची वाट पाहत होता, फणा काढून डोलत होता. स्वामी जे बाहेर पडले ते चालत चालत निघाले. वाटेत त्यांना त्यांचा एक परम भक्त भेटला. त्याचे नाव होते तात्या वैद्य. स्वामींना समोरून येताना पाहून तात्या वैद्यांना परमानंद आनंद झाला. त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि विनंती केली
की स्वामी, आपली पावले आमच्या घराकडे वळतील का? स्वामी तात्काळ तात्या वैद्य नावाच्या आपल्या परमभक्ताकडे गेले. तात्या वैद्यांनी स्वामींची पूजा केली. नैवेद्याचे ताट त्यांच्या समोर ठेवले. स्वामींनी नैवेद्य ग्रहण केला. तात्या वैद्यांना खूप आनंद झाला. वास्तविक त्यांची खूप दिवसांची इच्छा स्वामींनी पूर्ण केली होती. ज्यांची गेलेली जहागिरी स्वामी कृपेने परत मिळाली होती आणि वैभवाचे दिवस पुन्हा सुरू झाले होते. त्या गणपतराव जोशांची चौरंगावरला पिवळा धम्मक नाग वाट पाहत होता. गणपतराव जोशांनी घरात प्रवेश करता क्षणी नागाने त्यांच्या देहाला स्पर्श केला आणि सर्व वैभव पितांबरासहित मागे ठेवून गणपतराव हे विश्व सोडून गेले. गणपतराव हे विश्व सोडून गेलेले होते. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी आज एक गोष्ट अंतःकरणापासून सांगते की देवपूजा ही तुमच्या अंतःकरणातून उमलून यायला हवी. केवळ नित्याचे उपचार म्हणून आपण कधी देवपूजा करू नये. आपण देवांना जे अर्पण करतो त्या पाठीमागे कुठलीही अभिलाषा असता कामा नये. मनात अभिलाषा निर्माण झाली, शंका निर्माण झाली, स्वार्थाचा सर्पफणा अचानक उभारला गेला तर देवपूजा विस्कटल्याशिवाय राहत नाही. मानवी मनात विचारांचे मोह केव्हा निर्माण होईल हे कधी सांगता येत नाही. साधकांच्या मनात स्वार्थी आणि आपमतलबी विचार उमटताच कामा नयेत आणि यदाकदाचित उमटलेच तर ते साधकाला तत्काळ परतवून लावता आले पाहिजे. मनात दाटून आलेला कटू विचार भगवंत अस्तित्वाला विस्कटून टाकतो आणि त्या क्षणी देवपूजा उधळली जाते. हे कदापिही विसरू नका, म्हणजे झाले. प्रत्येकालाच आयुष्यात आनंद हवा असतो, वैभव हवे असते, त्यासाठी देवपूजा नित्य घडत राहते. भगवंत हे सारे आपल्या भक्तांना त्वरित देऊन सुद्धा टाकतो, परंतु एवढी देवाने कृपा केल्यावर सुद्धा माणसाचे मन कोते राहते, इतके की प्रत्यक्ष देवालाच तो विसरून जातो. त्याची मग जबरदस्त किंमत मोजावी लागते. वासनेच्या मागे मन एकदा का धावायला लागले की अधोगतीला सुरुवात होते. ही भगवंत कृपेने लाभलेले वैभव आणि समाधान क्षणार्धात नष्ट होते. म्हणून सांगते की अखंड नामस्मरणात राहा, नामाला कधी विसरू नका. आता आपण स्वामींचं कृपातारक मंत्र म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. आतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. आतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. थँक्यू स्वामी.